नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झाल्यानंतर लॅटरल एंट्री बी फार्म किंवा ज्याला आपण डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन म्हणतो, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे या ठिकाणी. कॅपराऊंड 3साठी जो काही कट ऑफ आणि कॅपराऊंड 3साठी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे ती या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. अर्थात यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट असतात. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 किंवा 2ला कॉलेज मिळाल्यानंतर बेटरमेंट किंवा ज्याला आपण नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे म्हणतो, अशा विद्यार्थ्यांचे काही डाऊट असतात. त्यांना एक डाऊट असतो की मला कॅपराऊंड 3ला नवीन कॉलेज तर मिळालेलं आहे, पण मला ते कॉलेज नको आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं जर कॉलेज मला घ्यायचं असेल तर घेता येतं का? लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असं करता येत नाही. यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कॅपराऊंड 3ला जर तुम्ही किंवा 2ला बेटरमेंट करून कुठेही जा, बेटरमेंट करता याचा काय अर्थ आहे? बेटरमेंट करता म्हणजे तुम्हाला आत्ता मिळालेलं कॉलेज आहे त्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं आणि तुमची बेटरमेंट होते, तुम्हाला नवीन कॉलेज मिळतं, याचा अर्थ अगोदरचं कॉलेज आपोआप निघून जात असतं. म्हणून मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, बेटरमेंट करून जाता तर त्यानंतर कॉलेजची यादी देत असताना असेच कॉलेज टाका की जिथं ॲडमिशन घ्यायचं. त्यामुळे तुमची जर बेटरमेंट झाली असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. अर्थात यानंतर 4था राऊंड होतो का, हा एक डाऊट बऱ्याच जणांचा असतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, 4था राऊंड असं काही नसतं. पण या ठिकाणी जर काही एखाद्या गव्हर्मेंट कॉलेज, गव्हर्मेंट एडेड कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर रिक्त जागा काही असतील तर त्या रिक्त जागांची माहिती त्या संबंधित कॉलेजला या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती माहिती अवेलेबल करून द्यायची असते. आणि अशा जर काही जागा शिल्लक असतील तर ती माहिती वेबसाईटवर द्यायची आहे आणि न्यूजपेपरमध्ये देखील द्यायची आहे. आणि त्या जागा सेम ज्या पद्धतीने CET सेल प्रोसेस करते तशा पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारून त्या ठिकाणी ती ॲडमिशनची प्रोसेस करायची असते. फक्त गव्हर्मेंट कॉलेज हा रूल फॉलो करतात, बाकी प्रायव्हेट कॉलेज त्यांच्या लेवलवरती वेबसाईटवरती माहिती देतील किंवा त्या ठिकाणी ते त्यांच्या कॉन्टॅक्टमधून त्या जागा भरतात. जर एखादं कॉलेज मागच्या वर्षी या ठिकाणी कॅपराऊंड 2 किंवा 3ला आलेलं आहे, नवीन कॉलेज आहे आणि त्यांच्या जर फर्स्ट इयरला कमी जागा भरल्या असतील तर या ठिकाणी त्यांना त्या जागा डायरेक्ट सेकंड इयरला बऱ्यापैकी अवेलेबल असतात. अशा कॉलेजमध्ये जर डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा रिक्त असतील तिथं देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता बघूया, ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3मध्ये नवीन कॉलेज मिळालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. 1 सप्टेंबर म्हणजे आजपासून 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान दुपारी 3पर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये तुमच्या सर्व डिटेल्स बरोबर आहेत का त्या व्हेरीफाय करायच्या आहेत. आणि जे मिळालेलं कॉलेज आहे त्या संबंधित कॉलेजमध्ये थेट संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजवरती रिपोर्टिंग करायचं आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी. कारण पुढचा कुठला राऊंड नसतो, त्यामुळे या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. त्यानंतर पुढचा पर्याय आहे आपण मगाशी जे सांगितलं ते, की ज्या कॉलेजला जर काही रिक्त जागा असतील तर त्या कशा पद्धतीने सांगितल्या जातील. तर गव्हर्मेंट एडेड, गव्हर्मेंट तसेच अनएडेड इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांच्या जर काही रिक्त जागा असतील तर त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी 4 तारखेला पब्लिश करायची आहे न्यूजपेपर किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती. या पद्धतीने त्यांनी ती माहिती द्यायची आहे आणि सेम जसं CET सेल प्रोसेस करतं त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन या ठिकाणी त्यांची मेरिट लिस्ट लावून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या जागा द्यायच्या आहेत. तर ही प्रोसेस होते 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत. तर यासाठी तुम्हाला संबंधित कॉलेज जर असं कुठलं असेल, रिक्त जागा आहेत का, तर एन्क्वायरी करावी लागेल. न्यूजपेपरमध्ये त्याची माहिती येते. गव्हर्मेंट कॉलेज फक्त ही प्रोसेस फॉलो करतं, प्रायव्हेट कॉलेज पण त्यांच्या वेबसाईटवरती माहिती देतं किंवा या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा असतील तर त्यांच्याकडे ऑलरेडी खूप एन्क्वायरी आलेल्या असतात, त्या एन्क्वायरी थ्रूच ते त्या जागा देत असतात. त्यामुळे तुम्ही देखील जर संबंधित जवळ कुठलं कॉलेज असेल आणि तिथं व्हॅकंट सीट असेल तर त्या ठिकाणी त्यांना ती माहिती विचारू शकता. आता प्रायव्हेट कॉलेज काय करतं तर ते या प्रोसेसनं जरी करत असलं तर या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर जागा काही रिक्त असतील तर त्या मॅनेजमेंट पद्धतीनं ते सीट भरतं. त्यासाठी काहीतरी ते डोनेशन घेऊ शकतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या रिक्त जागा जर असतील कॅपराऊंड 3 नंतर काही तर त्यासाठी तुम्हाला संबंधित कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या जागा भरून घ्यायच्या आहेत. पण त्यापूर्वी जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळालं आहे कॅपराऊंड 3ला तर त्यांनी मात्र या ठिकाणी 1 तारखेपासून 3 तारखेच्या दरम्यान कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे, जागा निश्चित करायची आहे. तर ही महत्त्वाची माहिती होती. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.